5 मिस्टेक्स इन इन्व्हेस्टिंग. मित्रांनो, भारतातले 99% इन्व्हेस्टर ह्या 5 चुका करतात आणि मग म्हणतात रिटर्न्स बनत नाहीत. चला तर मग पाहूयात ह्या चुका कुठल्या आहेत. पहिली चूक, गोल न ठरवता गुंतवणूक करणे. बऱ्याच वेळेस लोक इन्व्हेस्ट करताना गोल डिसाईड करत नाहीत, मग चुकीचा प्रोडक्ट निवडला जातो आणि रिटर्न्स बनत नाहीत. दुसरी मोठी चूक, हाय रिटर्न एक्सपेक्टेशन्स. बऱ्याच वेळेस लोक 20 ते 25% परतावा भेटायला पाहिजे अशी एक्सपेक्टेशन असते, पण जिथे एक्सपेक्टेशन जास्त तिथं रिस्कही जास्त, त्यामुळे रिटर्न्स बनत नाहीत. लॉंग टर्ममध्ये हाय रिटर्नपेक्षा सुद्धा कन्सिस्टंट रिटर्न महत्त्वाचं. तिसरी मोठी चूक, मार्केट क्रॅश झाले की SIP थांबवणे. बऱ्याच वेळेस मार्केट क्रॅश झाल्यानंतर गुंतवणूकदार SIP थांबवतात, पण असे न करता मार्केट क्रॅश म्हणजे डिस्काउंट सेल म्हणून तुम्ही जास्तीत जास्त युनिट्स ॲक्युमुलेट करू शकता. चौथी चूक, असेट अलोकेशन. बऱ्याच वेळेस गुंतवणूक करत असताना सगळी लोक इक्विटीमध्ये किंवा सगळी लोक डेटमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करतात. असे न करता योग्य असेट अलोकेशन महत्त्वाचं आहे, जसं की इक्विटी प्लस डेट प्लस इमर्जन्सी फंड, यामध्ये तुम्हाला असेट अलोकेशन करणं गरजेचं आहे. रिस्क कंट्रोल इक्वल टू रिटर्न कंट्रोल. आणि पाचवी चूक, एक्सपर्टचा सल्ला न घेणे. बऱ्याच वेळेस आपण गुगलवरती सर्च करून इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतो, पण गुगल फक्त माहिती देते आणि एक्सपर्ट हा प्लॅनिंग करतो. त्यामुळे ह्या 5 चुका जर टाळल्या तर तुमचे रिटर्न्स चांगले बनतील आणि तुम्ही फायनान्शियली अनस्टॉपेबल बनाल. धन्यवाद.